खरं म्हणजे कालचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीकरता काळा दिवस म्हटला पाहिजे. खास करून विधानमंडळाच्या त्या प्रिमायसेसमध्ये ज्या पद्धतीने गुंड घुसले होते आणि त्यांनी मारामारी केली, अत्यंत लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी आहे. याची गंभीर दखल या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घ्यावी आणि त्याचबरोबर आज या महाराष्ट्रामध्ये जे राज्य करतायत त्या राज्यकर्त्यांनी सुद्धा त्याची असेल तर दखल घ्यावी, अन्यथा त्यांनी आपली खुर्ची सोडावी आणि लोकशाहीला सामोरे जावं. ज्या पद्धतीनं जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा या ठिकाणी दोन्हीकडून कालच्या झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली गेली, दिलगिरी व्यक्त केली गेली, दिलगिरी व्यक्त केली गेली, तर काय सांगाल? खरं म्हणजे अशा एवढ्या मोठ्या प्रकारानंतर दिलगिरी व्यक्त करणं म्हणजे लोकशाहीची ती क्रूर थट्टाच आहे. प्रत्यक्ष विधानसभा गृहामध्ये त्या प्रिमायसेसमध्ये नामचीन गुंड येतातच कसे आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना पासेस दिलेच कसे गेले आणि त्यामुळे मारामारी आधी करायची, लोकशाहीला कलंक लावायचा आणि नंतर मारामारी करणाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करायची, ही अत्यंत घाणेरडा आणि निर्लज्जपणाचा कळस आहे. त्या उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा मार्गावरती आहे. शिवबंधन संकल्प यात्रा असं नावाने किती हा दौरा होणार आहे. शिवबंधन संकल्प यात्रा ही माजी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते माननीय बाळ माने यांची संकल्पना आहे आणि त्यांनी पूर्ण कोकणामध्ये तो उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि पक्षप्रमुखांनी त्यांना मान्यता दिलेली आहे. पण प्रत्यक्षात उद्धवजींचा दौरा एवढा लवकर या ठिकाणी नाही आहे. अद्यापही त्याबाबत नक्की नाही झालेलं आहे. विरोधी पक्ष नेत्यावरनं सध्या काँग्रेसने दावा केलेला पाहायला मिळतो आहे. या संदर्भात थेट उद्धव ठाकरेंना सुद्धा सांगण्यात आलं की हे पद काँग्रेससाठी सोडावं यावेळेला. कुठल्या आधारावर काँग्रेसने विरोधी पक्ष नेतेपद मागितलं ते मला कळत नाही आहे. आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वात जास्त आमदार आहेत. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांना तो अधिकार प्राप्त होतो. काँग्रेसने जर दावा केला असेल तर तो हास्यास्पद आहे असं म्हटलं पाहिजे. मीरा भाईंदरच्या सगळ्या प्रकारानंतर आज राज ठाकरे पुन्हा एकदा त्या ठिकाणी जात आहेत आणि संध्याकाळी 7 वाजता ते कदाचित त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतील, त्या भागामध्ये लोकांची संवाद सुद्धा साधतील असं आम्ही ऐकलेलं आहे. पण दुर्दैवाने मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या भागामध्ये किंवा दिल्लीवरून परप्रांतीय लोकांना हुसकावून लावायचं, मराठीच्या विरुद्ध बोलायला लावायचं आणि परप्रांतीय आणि मराठी यांच्यामध्ये भांडणं लावायची, हा एक नीच प्रकार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतोय अशी शंका बऱ्याच ठिकाणी येते. नाही, त्यांच्या पक्षाचा तो दौरा आहे आणि त्यामुळे समर्थन किंवा विरोधाचा काही विषयच नाही आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची आठवड्याभरामध्ये दुसऱ्यांदा काल भेट झालेली पाहायला मिळाली आणि मराठीची सक्ती या संदर्भातलं पुस्तक उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिल्याचं पाहायला मिळालं. ते आवश्यकच होतं, कारण महाराष्ट्रामध्ये हिंदी ही भाषा सक्तीने जे शिकवण्याचा जो प्रयत्न होत होता, अख्ख्या देशामध्ये कुठे नाही पण तो महाराष्ट्रामध्ये प्रयोग केला जात होता. त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन मुख्यमंत्री महोदयांना व्हावं यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजींनी त्यांना जे पुस्तक दिलेलं आहे त्याचं वाचन मुख्यमंत्री महोदयांनी केलं तर योग्य होईल. या दोन समीकरणांनी कसं बघतात, दुसऱ्यांदा भेट होते थेट मुख्यमंत्री. विधानसभेचं सत्र चालू आहे, विधान भवनामध्ये सगळे लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळ असतं, त्यावेळेला भेटीगाठी झाले तर त्यामध्ये काय आश्चर्य वाटून घेण्यासारखं नसतं. इकडे यावं म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ऑफर दिलेली होती थेट विधिमंडळाच्या सभागृहाला संबोधित करताना. नाही, तर एक हलका फुलका विषय असतो तो, त्यामध्ये गांभीर्याने घ्यायची नसते. ते विशेषतः शिंदेच्या दिल्ली दौऱ्यानंतर शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा एकदा जवळ येण्याची काही शक्यता.
शिंदेच्या गटाचं अस्तित्व आता इनमीन 4 ते 5 महिने राहील जास्तीत जास्त, अगदी पुढच्या फेब्रुवारीपर्यंत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेचे आमदार जे माकडचाळे करतात त्याच्यावर आता खूप गांभीर्याने घेतलेलं आहे. चड्डी बनियान गँगच त्यांची जी तयार झालेली आहे, त्यांचे काय उपद्व्याप चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये ते तुम्हाला दिसून येत आहेत. आणि खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला ते लांछनास्पद गोष्ट झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने ही ब्याद आता आपल्याकडे नको अशा मानसिकतेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत असं मला वाटतं. दोन्ही बंधूंचं एकत्र येणं जे आहे ते म्हणजे एका सभेपुरता मर्यादित राहिलं की पुढे काही होईल? नाही, आम्हाला शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या मराठीच्या हितासाठी आम्ही दोघे एकत्र राहू असं स्पष्ट सांगितलेलं आहे. पण राज ठाकरे म्हणाले की युतीबद्दल पुढे काही बोलू नका, ते आम्ही बघू. योग्य वेळी ते बोलेन असं ते म्हणालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.